नमस्कार मित्रांनो, आज आपण 4 मार्च 2026 ओके. जगभरातल्या मोठ्या घडामोडी आज सुरू आहेत. मध्यपूर्वेतील तणाव झालं, जागतिक शेअर बाजारातील घसरण झाली, सोन्याच्या दरातली वाढ झाली किंवा क्रीडा क्षेत्रातली मोठी बातमी. ओके, या सगळ्या अपडेट आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, सो बेसिकली आजचा आपण वर्ल्ड न्यूज राऊंडअप सविस्तर पाहूया. ओके, पहिला आहे अपडेट आपला की मिडल ईस्ट तणाव सध्या अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा प्रभाव वाढला आहे. ओके, सी बेसिकली सध्या मध्यपूर्वेत म्हणजेच की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव अत्यंत वाढला आहे. ओके, सो या संघर्षाची मुख्य कारणं काय आहेत? ओके, पहिलं तर आहे न्यूक्लिअर प्रोग्रॅमवरील वाद हा खूप दिवसांपासून सुरू होता. नंतर आहे मिसाईल क्षमता, स्ट्रॅटेजिक तेल मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय दबाव आणि आंतरराष्ट्रीय गठबंधन ही या संघर्षामागची मेनली मुख्य कारणं आहेत. ओके, तर बेसिकली यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मझ सारख्या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर तणावसुद्धा वाढलेला आहे आणि हा मार्ग जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतुकीसाठी सुद्धा वापरला जातो. जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला तर जगभर तेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, सो आता आपण दुसरी अपडेट बघूया, ग्लोबल मार्केट्स स्टॉक न्यूज. ओके, सो बेसिकली आज जागतिक शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसली. दक्षिण कोरियामध्ये KOSPI ओके इंडेक्सर सर्किट ब्रेकर लागू झाला आहे. आशियाई बाजारपेठांमध्ये मोठी घसरणसुद्धा झाली आहे. युरोपियन बाजारात तणाव आणि कारण यांचं काय आहे स्पष्ट आहे. युद्ध किंवा मोठा संघर्ष झाला तर जागतिक व्यापार हा थांबू शकतो, पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि गुंतवणूकदार सेफ ॲसेट्सकडे वळतात. ओके, आता तिसरी अपडेट जर बघायची झाली तर गोल्ड आणि सिल्वर सर्च. ओके, सुरक्षित गुंतवणूक वाढली आहे. ओके, सो बेसिकली ही वरचीच अपडेट आहे बेसिकली. ओके, चौथी अपडेट घेतली आपण आत्ता. ओके, सो बेसिकली वुमनची जर बघायची झाली, स्पोर्ट्स ICC वुमन T20 वर्ल्ड कप. ओके, सो बेसिकली या तणावाच्या वातावरणात एक सकारात्मक बातमी म्हणता येईल. ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026ला आज 100वा दिवस आहे, बाकी आहेत. ओके, जगभर क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि क्रीडा क्षेत्रात उत्साह कायम आहे. ओके, सो गोल्ड आणि सिल्वरचं जर सांगायचं झालं तर यांच्यात सुरक्षित गुंतवणूक वाढली आहे. सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. कारण काय, युद्धाचा धोका वाढला की लोक शेअर्समधून पैसा काढून सोनं, चांदी, डॉलर्स यामध्ये गुंतवणूक करतात. याला म्हणतात सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट. ओके, जर तणाव जर असाच वाढत राहिला तर सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे. ओके, सर जर पुढं जर सांगायचं झालं, ओके, जर तणाव वाढला ना तर तेल दर वाढतील. तेल दर वाढले तर महागाई वाढेल आणि महागाई वाढली तर शेअर बाजारात घसरण होईल आणि डॉलर अजून मजबूत होऊ शकतो. पण जर शांतता, चर्चांना यश मिळाले, बाजार पुन्हा स्थिर होण्याची शक्यता आहे. ओके, जर 4 मार्च 2026 ची जर अपडेट द्यायची झाली तर राजकीय अस्थिरतेत आहे. ओके, आर्थिक बाजार हा सध्या तणावाखाली आहे. गुंतवणूकदार सावध झाले आहेत आणि तेल आणि सोन्याचे दर सध्या वाढत आहेत. ही परिस्थिती पुढील काही दिवसात मोठं वळण घेऊ शकते. ओके, सो जर अशीच जागतिक घडामोडींची तुम्हाला सखोल माहिती हवी असेल, रोजच्या रोज अपडेट हवी असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत या सर्व अपडेट्सवर काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. ओके, मी पुन्हा भेटेल पुढच्या जागतिक अपडेटसोबत. धन्यवाद.